अमरावतीत मागील काही दिवसांपासून अमरावती शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर महानगरपालिकेकडून अतिक्रम हटवण्याची कारवाई केली जात आहे। नवीन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मनपा आयुक्त पदभार स्वीकारताच शहराचा पाहणी दौरा करून त्यांनी फुटपाथवर असलेले अतिक्रम हटवण्याचे आदेश दिले। यामध्ये ज्यांचा छोटासा व्यवसाय करून आपली परिवार उदरनिर्वाह करत होते, आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अशा छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढा मनपा प्रशासनाचा निषेध केला व आम्हाला ऑफर घेऊन निश्चित करून व्यवसाय करू द्यावा, आम्हाला बेरोजगार रस्त्यावर आणून आमच्या लक्षलवादी होण्याची वेळ येऊ देऊ नये। नकली बंदूक घेऊन या मोर्चा काढण्यात आला होता। या विरोधात आता अमरावती शहरातील हजारो छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहे। गेल्या एका महिन्यापासून अतिक्रमण विभागाची ऑफरवर एवढी तीव्र कारवाई सुरू आहे, त्यामुळे सर्वांना उपासमारीची वेळ आलेली आहे। यामध्ये आमच्या गाड्या क्रॅप करण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे। आम्ही मॅडम गौरी मोर्चा काढला होता, निवेदन दिलं, विनंती केली, नागपंचमीच्या सणाच्या दिवशी मीठ भाकर खाऊन सुद्धा आंदोलन केलं, तरी यांना काही लाजा वाटल्या नाही। आता समोर मोठमोठे सण आहे, गणपती आहे, दिवाळी आहे, नवरात्र आहे, म्हणजे आमचे सण अंधारात आणि यांच्या उजेडात येता येऊ देणार नाही। आणि मॅडम म्हणत आहे कोर्टाच्या निर्णयानुसार आज आम्ही हे कारवाई करत आहोत। मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे का फुटपाथ फक्त चालण्यासाठी नसतो, हा व्यवसाय करण्यासाठी पण असतो। मग मॅडम तुम्ही कोणता नियम आमच्यावर लागता, उचलण्याचा की पाळण्याचा? अरे मॅडम, तुम्हाला 3-4 लाख पगार आहे तुमच्या कर्मचाऱ्यांना, आमचं पोटावरचं जीवन आहे हातावरचं, तुमच्या सारखे सरकारी नोकऱ्यांनी आहे। आज जे आम्ही हे बंदूक आंदोलन करत आहोत त्याचा एक उद्देश असा का जसे नक्षलवादींना तुम्ही विनंत्या करता का शरण येऊन जा, शरण येऊन जा, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, आम्ही तुम्हाला प्रशासनमध्ये घेऊ, पैसे देऊ, रोजगार देऊ, म्हणजे बंदूक घेतल्यावर तुम्ही या मागण्या मान्य कराल का? मग आज हे नकली घेतली, आमच्यावर अगर असा अन्याय केला तर असली पण घेऊ। तातडीनं अमरावती शहरात ऑफर झोनची निर्मिती केली पाहिजे, सर्वांना ऑफर झोनमध्ये बसवलं पाहिजे। परंतु यांनी आमच्या हक्काच्या जागा मोठमोठ्या बिल्डरांना विकल्या, यांच्यावरची जागाच कुठं आहे हे आम्हाला म्हणणार, मसनात करून बसणार नव्हता मी नाही बसणार। आमची एकच मागणी आहे, पहिले ऑफर झोन तयार करा, आमच्यापासून नावाची यादी घेऊन, आमच्या युनियनपासून नावाची यादी घेऊन, मी TVC मेंबर आहो, मी नावाची यादी देऊ शकतो, तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला संविधानिक अधिकार आहे, मी निवडून आलेला सदस्य आहो, माझ्याकडून नावाची यादी घेऊन सर्वांचा सर्वे करावा, सर्वांना स्मार्ट कार्ड द्यावे, तो नवा असो जुना असो सर्वांना, तो जोपर्यंत सणासुदीचे दिवस आहे आमच्यावरील कारवाई थांबवा। आता ज्या फुटपाथीवर धंदे करून राहिले, पोटभरासाठी धंदे करून राहिले, त्या आयुक्त मॅडम, उपआयुक्त मॅडम 3-3 गॅपा झोपडपट्ट्या करून देते, म्हणजे पन्या करून देते, भांडे नेते, टेबलं नेते, हे बरोबर आहे का? मोठे मोठे जे अतिक्रम आहे, सुंदरलाल चौकातला अतिक्रम तोडता का बचावलं तिथं, याचा काही माहीत नाही, खुलासा नाही, तो खुलासा मी करणार। आणि राजकमल चौकात जे अतिक्रम आहे मोठे मोठे, याची हिंमत आहे का तोडायची? तिची हिंमत आहे का तोडायची? आमच्या या पन्न्यानं भांडे न्यायची हिंमत आहे फक्त, गरिबाच्या फुटपाथीच्या बाहेर नसतो आम्ही, फुटपाथीच्या रोटी आम्ही झुमका भाकर चालवतो, गरिबासाठी सेवा करतो। दूर लोक येतात कोर्टात, त्याला बिचारायला राहत नसते, 500 रुपये खर्च करून मोठ्या हॉटेलात जेवण करतात का? यायला वाटायला नाही पाहिजे का जराशी? मग आम्हाला तू रोजगार दे ना, रोजगार दे, नाही तर मग महानगरपालिकेत नोकऱ्या दे, नाही तर मग त्या पगारातून पैसे दे। आम्ही फुटपाथीवर धंदा करत नाही, आम्ही फुटपाथीवर धंदा करतो, रात्र दिवस भाकरी टाकतो, उन्हात तानात नाही इस्तो करू, हे आपली गाडीत घुमते ना आमची अतिक्रम तोडते। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती। Shanaya's Makeover International Makeup Artist, certified by Mumbai Makeup Industries, Ojas Rajani. Shanaya's Makeover and Nail Art, Flat number 8, Wimco Tower, near Camp Masjid, Amravati. For more details, contact 7058 761 312. Shanaya's Makeover.